आपल्या भागामध्ये डाळिंबाचं क्षेत्र हे खूप कमी आहे. माझ्याकडे आज रोजी डाळिंबाचं क्षेत्र 20 एकर लागवड झालेली आहे. 3.5 एकर अजून मी लावणार आहे. आणि आता हे झाड हे झालंय माझं 2 वर्षाचं आणि याचा हा पहिला बहार आहे. याचं डिस्टन्स आहे 13x9चं. आणि ही जी जमीन आहे आमची, इथं साधारण 1 ते 1.25 फूट काळी माती आहे आणि खाली मुरुम आहे. त्याच्यामुळे आम्ही थोडं बेड करून लावलेलं आहे. पहिला प्लॉट मी 5 वर्षापूर्वी लावला आणि तो पण भीतीपोटी लावला होता. कारण की डाळिंबामध्ये सक्सेसचं प्रमाण खूप कमी आहे. ते कमी असं आहे का, जो तेलाचा प्रादुर्भाव वाढतोय त्याच्यामध्ये खूप प्लॉट खराब होत आहे. पण मग आम्ही हिंमत करून पहिला एक प्लॉट लावला. तो प्लॉट आम्ही बीटी गोऱ्यांच्या सरांच्या थोड्या थेरीनुसार चाललो. त्याच्यामध्ये आम्ही थोडं सक्सेस झालो. वापस हिंमत करून मी हा एक प्लॉट लावला. याला 2 वर्ष झाले आता. तुम्ही याच्यावर बघू शकता फळांची संख्या किती आहे, फळांची क्वालिटी किती आहे. माझ्याकडे तेल हा विषय नाही. डाळिंब हे पीक एकदम कमी पाण्यामध्ये येणार आहे. कमी पाणी कमी खतं. ज्यांनी पाणी खतं जास्त वाढवले त्यांच्याकडे तेलाचे अटॅक जास्त झाले, त्यांचे प्लॉट गेले, मर वाढला आहे. आणि जर व्यवस्थित नियोजन केलं पाणी, खत आणि सरांचं जे थेरी आहे ABC त्यानुसार जर डाळिंब केलं तर उत्कृष्ट डाळिंब येतात. त्यामुळे मला आजपर्यंत काही अडचण नाही आलेली. आज रोजी जर विचार केला, क्लायमेट हे कालांतराने बदलत चाललंय कंटिन्यू. आणि डाळिंब पीक असं आहे, हे खूप खर्चिक पीक आहे. आणि लोकांचं असं झालंय का दुकानदार जे देईल ते लोक वापरत चालले. आता फेरस, मॅग्नेशियम, झिंक, बोरान हे लोक काय करताय, स्प्रे करताय. प्रत्येक मॅनिक्युल स्पेशल स्पेशल टाकताय. त्याच्यापेक्षा मार्केटमध्ये अगदी स्वस्त मॉलिक्युल आहे तुम्हाला ॲव्हिना न्यूट्रीमिक्स. ॲव्हिना न्यूट्रीचं असं आहे का तुम्हाला ते असं धरून चाला का फक्त त्याचा खर्च आहे लिटरला ₹15 येतोय तुम्हाला. आणि तुम्ही फक्त ते 10 दिवसातून सोडायचं आहे 10 लिटर एकरी. जे आपले डाळिंबातलं बीटी गोरे सर आहे यांच्या शेड्यूलनुसार जे तुमचं ॲव्हिना न्यूट्री आहे, हे जर तुम्ही वर्षाला जर दिलं डाळिंबाला, तर वर्षाचा तुमचा पूर्ण डाळिंबाचा मायक्रोन्यूट्रॉनचा खर्च हा जो आहे, हा तुम्हाला जास्तीत जास्त ₹10 ते ₹15 येणार आहे एका प्रति झाडाचा. तर शेतकऱ्यांनी ते वापरलं पाहिजे आणि त्याचे रिझल्ट एकदम उत्तम तुम्हाला दिसत आहे. झाडांची काळोखी दिसतीये, तुम्हाला फळांचं लष्टर दिसतंय. ते तुम्ही आवर्जून वापरा. बाकीचे प्रोडक्ट वापरण्यापेक्षा एकदम स्वस्त प्रोडक्ट आहे. आणि ते ड्रिपमधून तुम्ही देऊ शकता. ड्रिपमधून दिल्यानंतर त्याचे फायदे असे का जे तुमचे जे रासायनिक खतं वापरून जे जमिनीमध्ये जास्त क्षार झाले, ते क्षाराचं प्रमाण पण कमी होतं तुमचं थोडं. आणि ते आपटेकला एकदम फास्ट घेतं झाड. तुम्ही झाड बघू शकता 2 वर्षाचं झाड आहे फक्त. पण ते इतकं असं वाटत नाही की तुम्हाला का कमकुवत झाड आहे का त्याच्यावर समजा कशाची डिफिशियन्सी आहे. त्याला जास्त स्प्रेइंग घ्यायची गरज नाही, काही नाही, काही नाही. का आमच्याकडं आजच्या कंडिशनला 2 महिन्यापासून ऊन नाहीये. कंटिन्यू क्लाउडली वातावरण आहे. तरी तुम्ही फळांची साईज बघू शकता. झाड तुम्हाला असं वीकनेस वाटणार नाही का काहीच नाही, काहीच नाही. आणि तुम्ही फळांचा कलर बघू शकता. पानांची ग्रीनरी बघू शकता. पानांचं लष्टर तुम्हाला फळांवर एक स्पॉट दिसणार नाही का काहीच नाही, काहीच नाही. एकदम क्लीन फळ आहे. तेलाचा काही विषय नाही, काही नाही. हे तुम्ही असं आहे का कोणत्याही पिकाला वापरू शकता. आणि ते आज समजा ते दिल्यानंतर तुमच्या जमिनीचा पोत चांगला होणार आहे. तुम्हाला दुसरे खतं जास्त देण्याची गरज नाही, रासायनिक खतं जास्त देण्याची गरज नाही. आणि ते दिल्यानंतर तुमचं मुळीचं पण काम होतंय. तुमच्या झाडामध्ये कोणती डिफिशियन्सी येणार नाही. स्प्रेची संख्या पण कमी होणार आहे तुमची. कारण की डिफिशियन्सी आली नाही तर स्प्रे मारण्याची तुम्हाला गरज नाही. आणि त्याचा अपटेक पण खूप छान आहे. त्याच्यामुळे लोकांनी ते खूप वापरलं पाहिजे आणि एकदम स्वस्त आहे. मार्केटमध्ये सर्वात स्वस्त मॉलिक्युल आज मायक्रोन्यूट्रॉन म्हटल्यानंतर तेच आहे. आणि आपण जर एखादा स्प्रे घेतला, त्याच्यामागे खर्च खूप आहे तुमचा. तुमचं स्प्रेमध्ये आलं, मग तुमचं औषध आलं, ट्रॅक्टर आलं, डिझेल आलं, लेबर आलं. हा खर्च सर्व वाचणार आहे तुमचा ॲव्हिना न्यूट्री दिल्यानंतर.